कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नवते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नवते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे धीराची शर्यत. आजचा शास्त्रभाग आहे प्रकटीकरण याचा पहिला अध्याय 9 ते 20 हे वचन. आजचे विशेष वचन आहे याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 4 वचन. धीराला आपले काम पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. येशूने आपल्या शिष्यांना चकित करण्याची अनेक विधाने केली. त्यापैकी एक असे होते, मी आत्तापासून तुम्हाला दास म्हणत नाही, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. त्यावेळेला शिष्यांना याचा मतितार्य पूर्णपणे समजला असण्याची शक्यता असंभवनीय आहे. येशूच्या दृष्टीने ह्या वचनाचा अर्थ होता जीवन आणि मरण, ह्यात त्याच्याबरोबर त्यांचे निकटचे सहभागीपण. पुनरुत्थान व पेंटेकॉस्टनंतर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे शिष्यांची वाढ या सहभागितेत अधिक सखोल होऊ लागली. येशूबरोबरील आध्यात्मिक सहभागितेमुळे येशूच्या व्यक्तिमत्वातील विविध लक्षणे त्यांच्या जीवनात आढळून येऊ लागले. त्यापैकी एक लक्षण धीर होय. ख्रिस्ताबरोबर 60 वर्षापेक्षा अधिक वाटचाल केल्यानंतर प्रेषित योहानाने आपल्या आयुष्याच्या शेवटी जाहीर केले की तो येशूच्या धीरामध्ये भागीदार होता. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 9 वचन. सर्व समर्थ्याचे नाव धीराचा देव असे आहे. ख्रिस्ती जीवन ही जरी धावण्याची शर्यत असली तरी आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून ती धीराने धावण्याची आहे. संत पौलाच्या मते जो धीराचा असून दीर्घकाळ दुःख भोगीत आहे तो खंबीर ख्रिस्ती होय. आत्म्याच्या यादीतील पहिली 3 फळे ही पुढील 6 सद्गुणांच्या फलनिष्पत्ती आहेत. ह्यापैकी सहनशीलता प्रथम आहे. तिला ख्रिस्ती प्रीतीच्या सर्वोत्कृष्ट वर्णनांमध्ये अग्रक्रम दिला आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारत नाही, ती फुगत नाही. धीर ही आध्यात्मिकतेला परिपूर्ण करणारी शक्ती आहे. अधीरतेमुळे माणसाचे स्वर्ग गमावला आहे. ह्या महाभयंकर पापाने समाजाच्या प्रत्येक विभागाला ग्रासले असून ते मंडळीवर, चर्चवर चहूबाजूंनी आक्रमण करीत आहेत. व्यापारी जगतात अधिक धीर म्हणजे व्यवहारात कमी भ्रष्टता. राज्यमार्गावर अधिक धीर धरणे म्हणजे दवाखान्यात कमी रुग्ण. कौटुंबिक जीवनात अधिक धीर म्हणजे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांची संख्या कमी. ख्रिस्ती जीवनात अधिक धीर म्हणजे मंडळीमध्ये, चर्चमध्ये कमी दुबळेपणा. ख्रिस्ती कार्यात अधिक धीर म्हणजे कार्यपद्धतीतील कमी दैहिकता. अशा प्रकारे यादी वाढतच जाते. आपला धीर वाढवणे
हाच आपला त्रास कमी करण्याचे सर्वोत्तम मार्ग आहे. धीराची वाढ करण्यासाठी जेवढा धीर लागतो तेवढा दुसऱ्या कोणत्याही सद्गुणांसाठी लागत नाही. जेव्हा आपण धीर गमावतो तेव्हा आपण सर्वस्व गमावतो. ज्या काही चांगल्या गोष्टी आपण केल्या आहेत त्या सर्वांचा नाश आपले उतावळीपणाची एक कृती करू शकते. पूर्वीपेक्षा सध्याच्या दिवसात धैर्यवान होणे अधिक अवघड आहे. आपल्या पाळकसाहेबांचा धीरावरील संदेश ऐकून एक तरुण मुलाने प्रार्थना केली की, हे प्रभू, मला धीर दे, मला ते आत्ताच हवे आहे. ज्या क्षणाला आपण धीर राखण्याचा निश्चय करतो त्याच वेळी आपल्या धीराची कसोटी पाहणारे असंख्य प्रसंग आपल्यावर निर्माण होतात. पण हार मानू नका. सैतानावरील संतांचा विजय धीराद्वारेच झालेला आहे. धीर हे आपल्यासाठी सामर्थ्य आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, प्रभू परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, आभार मानतो प्रभू परमेश्वरा, की तुझी दया आमच्यावर नित्य आहे. आणि प्रभू परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता परमेश्वर आहेस. प्रभू परमेश्वरा, आजच्या या सुंदर वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला गौरवही देतो प्रभू परमेश्वरा, की आज तू आम्हाला धीराविषयी शिकवले आहेस. प्रभू परमेश्वरा, धीर धरणे हे किती योग्य आहे याचं प्रभू परमेश्वरा तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस. या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा तू धीरासंबंधाने परमेश्वरा आम्हाला संयमनाचा आत्मा दिलेला आहेस. प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानेही धीर धरला आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या वेळेची वाट पाहिली, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा आम्हीही धीर धरून तुझ्या येण्याची वाट पाहावी आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या कार्य करण्यावर आम्ही विश्वास धरावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे आम्हाला वचन सांगते की प्रभू परमेश्वर आपल्या वचनाविषयी कधीही विलंब करत नाही, तर तो धीराने सर्वांचे सहन करतो, यासाठी की प्रत्येकाचे तारण व्हावे. प्रभू परमेश्वरा, धीराविषयीचे हे वचन तो आमच्या आत्म्यामध्ये भर आणि प्रभू परमेश्वरा आम्हीही धीर धरून संयमाने तुझ्या समेत चालावं, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थ, ह्याच्याच प्रिय आणि गौरवमध्ये प्रार्थना केली बापा. आमेन.